राज्यभरात आज होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। कोकणापासून विदर्भापर्यंत होळीच्या सणाची एक वेगळी परंपरा पाहायला मिळते। कोकणामध्ये होळीच्या सणाला एक वेगळं महत्त्व आहे। चिपळूणच्या सावर्डेत शिमग्याची अनोखी प्रथा आहे। एकमेकांवर जळतं लाकूड टाकून होलटे होम साजरा केला जातो। तर अमरावतीत होळीला पौराणिक इतिहास आहे। शहराचं कुलदैवत असलेल्या अंबानगरीच्या होळीला एक वेगळं महत्त्व आहे। 200 वर्षांची परंपरा लाभलेल्या या होळीला नारळ चाकोलीचा हार अर्पण करून पूजा केली जाते। तर सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये देखील आदिवासी बांधवांमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो। डोक्यावर मोराच्या पिसांचा टोप, कमरेला भोपळे, घुंगरू बांधलेले महिलेच्या रूपात असलेला धनका डोको सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय। अमरावतीतून आपले प्रतिनिधी प्रणय निर्माण आता आपल्या सोबत आहेत। प्रणय, अमरावती आणि एकूणातच विदर्भातल्या होळीबद्दल कसं वातावरण आहे नेमकं आता? अश्विन, नक्की खूप हर्षोल्लासात होळी साजरी होते विदर्भामध्ये। आणि खास करून अमरावती शहरामध्ये जी सर्वात मोठी होळी असते ती अंबादेवी मंदिर संस्थाची असते। कारण या ठिकाणी जे हजारो भाविक जे नवसाला जे नारळ अर्पण करतात ते नारळ आणि आपण जे घरी चाकोल्या बनवतो चाकोल्याची माळा या ठिकाणी हजारो भाविक घेऊन येतात आणि तब्बल 1 महिन्यापर्यंत हे जे भलीमोठी होळी आहे याला तयार करण्यात लागते। आपल्यासोबत अंबादेवी मंदिर संस्थांचे अध्यक्ष आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। काय महत्व आहे तुमच्या होळीला? मी ॲडव्होकेट दीपक श्रीमाळी, अध्यक्ष अंबादेवी संस्थान। ह्या होळीचं हे महत्त्व आहे की ही होळी 1 महिना अगोदर सुरू होते। माघ पौर्णिमेला इथे हेटीचं झाड लावल्या जाते आणि त्याच्यानंतर या झाडावर आजूबाजूचे लोक भाविक येऊन आपलं नारळ मन्नतीचं नारळ बांधतात आणि आज फाल्गुन पौर्णिमेला ही होळी जळवल्या जाते। याच्या मागचा उद्देश आहे की सर्वांच्या जीवनात सुख समृद्धी आणि वैभव येवो आणि लोकांची जे काही मनोकामना आहे त्या या होळीच्या निमित्ताने पूर्ण हो, अशी ही परंपरा आहे। हजारो वर्षापासून या इथे होळी जळवल्या जाते। आज याचं मोठं स्वरूप झालेलं आहे। इथले कर्मचारी, इथले बाकीचे ट्रस्टी हे जवळपास 1 महिना पूर्ण ह्या होळीचा स्वरूप देण्याकरता प्रयत्न करत असतात आणि त्याचा आज रूपांतर आपण पाहत आहे ते ह्या होळीत झालेलं आहे। आपण बघू शकतो खूप मोठी ही होळी आता पेटलेली आहे। संस्थांचे अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून या होळी दहनला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात भाविक सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे। अश्विन, धन्यवाद प्रणय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।